हरी विठ्ठल केशवा रामकृष्ण 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 हरी विठ्ठल केशवा हरे रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा 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 हरे रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा हरे रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा हरे रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा हरे रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा हरे रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा 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 ज्ञानदेव तुकाराम 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 ज्ञानदेव
ज्ञानदेव तुकाराम 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 पुंडलीकवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सद्गुरु जोग महाराज महाराज की की जय प्रार्थना काय. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती, मनुष्याकृती राघवे ख्याती केली, शिळा शिखरे सागरी तारिली, तुका स्वामी हा पूर्ण ब्रह्म प्रकाशी, जळी रक्षिले निर्जीवा कागदासी, महाराज हा जन्मला मृत्युलोकी, दुजी उपमा नाढळे इहलोकी, भवसिंधुसे बांधिला सेतु जेणे, अनाथा दीना कारणे तुकयाने, तुका भासला मानवी वेशधारी, परिहालिला विग्रही निर्विकारी, स्वयेशी हरी व्यापकू सर्व जीवा, तुका तोचितो हा परब्रह्म ठेवा, जया पूजिले आदरे पांडुरंगे, विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे, तनु मानवी दिव्य रूपीच केली, न त्यागी तिये दिव्य लोकाशी नेली, श्री विठ्ठल श्री तुकोबाराय. अनन्यासी ठाव एक सर्व काज, एका विन दुजे नेणे चित्त. अभंग क्रमांक 3529. अनन्यासी ठाव एक सर्व काज, एका विण दुजे नेणे चित्त, न पुरता आळी देश धडी व्हावे, हे काय बरवे दिसतसे, लेकराचा भार माऊलीचे शिरी, निढळते दुरी धरिलिया, तुका म्हणे किती घातली लांबणी, समर्थ होणी केवढ्यासाठी. हा चाललेला अष्टादशाह जगद्गुरु तुकोबारायांच्या गाथेचा आणि या वर्षामध्ये ह्या अष्टादशामध्ये गाथेचं चिंतन पूर्ण होणार आहे. असं चाललेलं हे चिंतन गुरुवर्य डॉक्टर बाबांच्या संकल्पातून आणि प्रत्यक्ष उपस्थितीमध्ये दरवर्षी अष्टादशाह संपन्न होतो आणि आपणा सर्व साधकांचं भाग्य आहे. साधकांची ही दिवाळी आहे. विठोबाचे राज्य आम्हा नित्य दिवाळी. म्हणून ह्या दिवाळीच्या पर्वकालामध्ये हा दरवर्षी योग आपणा सर्वांना प्राप्त होतो. म्हणून जगद्गुरु तुकोबारायांची गाथा म्हणजे तुकोपनिषद आहे किंवा चहुवेदांचे हे केले विवरण, अर्थही गहन करून या, असं तुकोबारायांनी म्हटलेलं आहे. 4 वेदाचं सार म्हणजे जगद्गुरु तुकोबारायांची गाथा आहे. ज्याप्रमाणे ज्ञानेश्वरीला कांडत्रय निरूपणी म्हटलेलं आहे. एवं कांडत्रय निरूपणी
श्रुतीची हे कोडीस वाणी गीता पद्य रत्नांची लेणी लिहिली आहे. त्याप्रमाणे जगद्गुरु तुकोबारायांची गाथा देखील त्रिकांडात्मक आहे. कर्मकांड, उपासनाकांड आणि ज्ञानकांडाचं वर्णन गाथेमध्ये आहे. ज्ञानेश्वरीमध्ये, गाथेमध्ये, एकनाथी भागवतामध्ये म्हणजे आपल्या वारकरी प्रस्थानत्रयीमध्ये काय सांगितलं नाही असं नाही, सर्व काही सांगितलं. जसं म्हटलेलं आहे, म्हणून महाभारती जे नाही ते नोहेची लोकितीही, या कारणे म्हणिपे पाही व्यासोच्छिष्ट जगत्रय. महाभारतामध्ये काय नाही, सर्व काही सांगितलेलं आहे. सर्व सिद्धांत सांगितलेले आहे, सर्व ज्ञान सांगितलेलं आहे. त्याप्रमाणे ह्या ज्ञानेश्वरीमध्ये, जगद्गुरु तुकोबारायांच्या गाथेमध्ये, एकनाथी भागवतामध्ये सर्व ज्ञान सार रूपाने सांगितलेलं आहे. जगद्गुरु तुकोबाराय या ठिकाणी वर्णन करतात, अनन्यासी ठाव एक सर्व काज एका विन दुजे नेने चित्त. अनन्य भक्त हा भगवान परमात्म्याशी अनन्य असतो. कारण अन्य आश्रयाणाम त्यागो अनन्यता. ज्याच्या जीवनामध्ये अन्य आश्रयाचा त्याग आहे तीच खरी अनन्यता आहे. एका परमात्मा स्वरूपापासून भक्तांना दुसरं काही आवडत नाही. सर्व संगी वीट आला तू एकला आवडसी, असं तुकोबाराय म्हणतात. आणि असे जे अनन्य भक्त आहे ते सर्व भावनेने, कायेने, वाचेने, मनाने त्या भगवान परमात्म्याला विकलेले असतात. ऐसे अनन्य योगे विकले जीवे मने अंगे, तयाचे काही एक सांगे जे सर्व मी करी. अशा अनन्य भक्ताचं सर्व कार्य तो भगवान परमात्मा करत असतो. म्हणून अनन्याश्चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. किंवा अनन्यचेता सततम यो माम स्मरते नित्यशः तस्याहं सुलभ पार्थ नित्ययुक्तस्य योगिनः. असे जे अनन्य भक्त असतात ते भगवान परमात्म्याशी अनन्य असतात. ज्याप्रमाणे काल साहेबांच्या प्रवचनामध्ये विषय गेला की मासोळी ही पाण्याशी काय असते, अनन्य असते. चकोर पक्षी चंद्राशी अनन्य असतो. पौर्णिमेचे चांदणे चकोरा जीवन तैसे माझे मन वाटप आहे. किंवा पतिव्रता आपल्या पतीशी अनन्य असते. चातक पक्षी हा मेघाशी अनन्य असतो. चातकाची एक नव्हे मेघू पाणी येशी धावे. चातकाच्या निमित्ताने संपूर्ण जगाला काय मेघ पाण्याचा वर्षाव करत असतो. चातक हा मेघाशी अनन्य असतो. त्याप्रमाणे भक्त हा भगवान परमात्म्याशी अनन्य असतो. आणि तो परमात्मा अनन्य भक्ताचं सर्व कार्य पूर्ण करत असतो. तो परमात्मा समर्थ आहे. शेवटच्या चरणामध्ये तुका म्हणे किती घातली लांबणी समर्थ होऊनी केवढ्यासाठी. तो परमात्मा समर्थ आहे. गतिर्भरता प्रभू साक्षी या श्लोकावर प्रभू या पदावर ज्ञानोबारांनी वर्णन केलेलं आहे परमात्म्याच्या सामर्थ्याचं. तो परमात्मा कर्तुम अन्यथा कर्तुम, कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम, अशी शक्ती त्या परमात्म्याच्या ठिकाणी आहे. आकाशे सर्वत्र वसावे, वायूने नावभरी उगे नसावे, पावके दहावे वर्षावे जळे. पर्वती बैसकांना संडावी, समुद्री रेखा नोलांडावी, पृथ्व्या भूते वाहवी हे आज्ञा माझी. हे संपूर्ण पंचमहाभूत त्या परमात्म्याची आज्ञा पालन करतात. पर्वती बैसकांना संडावी, समुद्री रेखा नोलांडावी. समुद्राचं पाणी किती आहे? 71%. समुद्र 71% आणि पृथ्वी आहे 29%. मग त्या समुद्राने जर विचार केला या पृथ्वीला बुडवून टाकायचं तर कधीच बुडवून टाकू शकतो. पण भगवान म्हणतात मी रेगालो असे भूतळी, म्हणून समुद्र महाजळी, हे पांसूची ढेपुळे विरेचे. भगवान परमात्मा म्हणतात त्या पृथ्वीमध्ये मी प्रवेश केलेला आहे, म्हणून हे मातीचं ढेकूळ आहे
पण पृथ्वीरूपी ढेकूळ या समुद्राच्या पाण्याने विरून जाऊ शकत नाही. पर्वती वैसकांड संडावी, समुद्री रेखा ओलांडावी, पृथ्वीया भूते व्हावी हे आज्ञा माझी. म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्यू चाले, म्या हलविल्या प्राणू हले, जो जगात ते चालिता. मियाचे नियमलिया साता काळू ग्रासिता. विजय झाला दैत्यांचा पराभव झाला. देवांना अहंकार झाला इंद्रादिक देवांना. त्यावेळेला अस्माकं विजय हो अहंकाराने देवमंडळी चाललेली आहे. समोर अग्निदेव आहे, पाठीमागे वायुदेव आहे, यम कुबेर आदी करून इंद्र आदी करून सर्व देवमंडळी आहेत. त्यावेळेला अग्निदेव समोर चाललेला आहे आणि भगवान परमात्म्याने आपल्या भक्ताला झालेला अभिमान देवाला सहन होत नाही. तिळ मात्र जरी होय अभिमान, मेरू तो समान भार देवा. म्हणून देवमंडळींना झालेला अभिमान भगवान परमात्म्याला सहन झाला नाही. भगवान परमात्म्याने तो अभिमान जिरवण्याचं ठरवलं. त्यावेळेला देवाने एका डोंगरावर यक्ष रूप धारण केलं, अकराळ विक्राळ रूप धारण केलं. त्यावेळेला अस्माकं विजय हो अहंकाराने चाललेले देवमंडळी, समोर अग्निदेव आहे. अग्नीने विचारलं, अरे असं अकराळ विक्राळ रूप धारण केलेलं असा तू कोण आहेस? त्यावेळेला यक्षरूपी भगवान परमात्म्याने सांगितलं, मला विचारणारा तू कोण आहे? अग्निदेवाने सांगितलं, माहीत नाही. मी कोण आहे माहीत नाही. स्वर्ग मृत्यू पाताळ त्रैलोक्याला जाळून टाकण्याचं सामर्थ्य माझ्या ठिकाणी आहे, असा मी अग्नी आहे. देवाने अग्नीची शक्ती काढून घेतली आणि अग्नीला सांगितलं, त्रैलोक्य जाळून दाखवू नको, फक्त ही गवताची वाळलेली काडी जाळून दाखव. त्यावेळेला तो अग्नी गवताची वाळलेली काडी जाळू शकला नाही. अग्निदेव भगवान परमात्म्याला शरण आला. पाठीमागून वायूने विचारलं, म्हणले अकराळ विक्राळ रूप धारण केलेला असा तो कोण आहे? यक्षरूपी भगवान परमात्म्याने सांगितलं, म्हणजे मला विचारणारा तू कोण आहेस? वायूने सांगितलं, माहीत नाही मी कोण आहे. स्वर्ग मृत्यू पाहता त्रैलोक्याला उडवून टाकते शिरी, निढळते दुरी धरिलिया, लेकराचा भार माऊलीचे शिरी. लेकराचं सर्व भार आईच्या डोक्यावर असतो, कारण त्या लेकराचं हित आईला माहीत असतं. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐशी कळवळ्याची जाती करी लाभावीन प्रीती. पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व हिस आहे. 9 महिने 9 दिवस त्या लेकराचा भार आपल्या पोटामध्ये वागवते आणि त्याचं सर्व काही सहन करते. किंबहुना धनुर्धरा जो मातेच्या उदरा, तो मातेचा सोयरा केतुलाबा. असं जे मूल आहे आईशी ते काय असतं? अनन्य असतं. म्हणून आई त्या लेकराचा सर्व भार चालवत असते. लेकराचा भार माऊलीचे श्री, निढळते दुरी धरिलिया. निढळते दुरी धरिलिया. आणि त्या लेकराला आईने जर दूर केलं तर त्याचं नशीब फुटलं म्हणावं. निढळती दुरी धरिलिया. तुका म्हणे किती घातली लांबणी, समर्थ होऊन या केवढ्यासाठी. तुकोबाराय म्हणतात, हे देवा, मला तू भेट देण्याकरता, मला तुझी प्राप्ती होण्याकरता तू का वेळ लावलेला आहेस? तुका म्हणे किती घातली लांबणी, किती उशीर केलेला आहे, लांबण घातलेले आहे, समर्थ होऊन या केवढ्यासाठी. आणि माझं काही एवढं मोठं काम नाही, पण या थोड्याशा कामाकरता तू समर्थ असताना कशा करता एवढी लांबणी लावलेली मला भेट देण्याकरता? का उशीर लावलेला आहे? स्तुती तरी काय करू कोणापाशी, कीर्ती तरी कैशी वाखाणावी. खोट्यात व नाही अनुवादाचे काम, उरला तो भ्रम वरी बरा. म्हणवावे त्याची खून नाही हाती, अवकळा फजिती सावकाश. तुका म्हणे हे गे तुमचे माझे तोंड, होऊन या लंड आळवितो. स्तुती तरी काय करू कोणापाशी, कीर्ती तरी कैशी वाखाणावी. हे देवा, तुझी स्तुती तरी कशी करावी आणि कोणापाशी स्तुती करावी तुझी? कीर्ती तरी कैशी वाखाणावी. तुझ्या कीर्तीचं वर्णन काय करावं?
खोट्यात व नाही अनुवादाचे काम. तुझ्या स्वरूपाविषयी आम्हाला अज्ञान आहे. खोट्यात व नाही अनुवादाचे काम. तुझ्या स्वरूपाचं गुणांचा अनुवाद करावा म्हणून त्या स्वरूपाचा कसा अनुवाद करावा, त्या स्वरूपाविषयी आमच्या ठिकाणी काय आहे, अज्ञान आहे. खोट्यात व नाही अनुवादाचे काम, उरला तो भ्रम वरी बरा. मग तुझं खरं स्वरूप आम्ही जाणलेलं नाही आणि मग उरला तो भ्रम वरी बरा. मग तुझं स्वरूप आम्हाला प्राप्त होत नाही म्हणून जो भ्रम शिल्लक उरलेला आहे किंवा अज्ञान शिल्लक उरलेला आहे तेच बरं आहे. म्हणवावे त्याची खून नाही हाती, अवकळा फजिती सावकाश. म्हणवावे म्हणजे तुझं दास आम्ही म्हणून घेतो, त्याची खून हाती नाही. तुझा आम्ही दास म्हणून घेतो पण त्याचे आम्हाला काही तुझ्या प्राप्तीची, तुझ्या भेटीची असं काही चिन्ह आमच्याजवळ दिसत नाही, वर्म आमच्याजवळ दिसत नाही, खून काही दिसत नाही. म्हणवावे त्याची खून नाही हाती, अवकाळा फजिती सावकाश. मग त्या ठिकाणी आमची काय आहे, तुझं स्वरूपाची प्राप्ती आम्हाला झालेली नाही किंवा तू आम्हाला भेट दिलेली नाही म्हणून आमची काय आहे, फजिती आहे, अवकाळा आहे. दीर्घकाळ अवकाळा आणि फजिती आहे. तुका म्हणे हे गे तुमचे माझे तोंड होऊन या लंड आळवितो. तुकोबाराय म्हणतात, मी मुखाने तुमची स्तुती करत आहे, तुम्हाला आळवत आहे, स्तुती करत आहे. लंड होऊन या, लबाड होऊन तुझ्या स्वरूपाची खरी ओळख न होता तुझी आम्ही काय करत आहे, स्तुती करत आहे. काहीच न लगे आधी अवसान, बहुत कठीण दिसत असा. अवघ्याच माझ्या वेचविल्या शक्ती, न चलेशी युक्ती झाली पुढे. बोलिले वचन हरपले नभी, उरलो तो उभी आहो तैशी. तुका म्हणे काही न करावेशे झाले, थकीतची ठेले चित्त उगे. काहीच न लगे आधी अवसान. देवा तुझी आम्हाला अजून प्राप्ती झालेली नाही, तू आम्हाला भेट दिलेली नाही म्हणून आधी अवसान म्हणजे सुरुवातीपासून शेवटपर्यंत काहीच न लगे, काहीच उपयोगी पडत नाही. कोणताही तुझ्या प्राप्तीकरता उपाय चालत नाही. कारण नाना साधनांच्या केल्या खटपटा, परी त्या न पवती ओ याची आधार वंठा. जाणो जाता जाणीव घाली आळफाटा, योग अभ्यासे सिद्धी रोधिता ती वाटाऊ. तुझ्या प्राप्तीकरता अनेक प्रकारची आम्ही खटपट केली, अनेक प्रकारचे उपाय केले, साधनं केले, पण ते साधनं तुझ्यापर्यंत पोहोचू शकत नाही. कारण तू साध्य नाही, तू कसा आहे, सिद्ध आहे. सिद्ध असल्यामुळे ती साधनं कशी काय तिथपर्यंत पोहोचू शकतील, पोहोचू शकणार नाही. काहीच न लगे आधी अवसान, बहुत कठीण दिसत असा. मग तुमची प्राप्ती होण्याकरता तुम्ही फारच कठीण दिसताय. देवा तुमची प्राप्ती होणं फारच अवघड आहे, फारच तुम्ही आमच्याविषयी कठोर झालेला आहात. अवघ्याच माझ्या वेचविल्या शक्ती, न चलेशी युक्ती झाली पुढे. माझ्या सर्व प्रकारची शक्ती खर्च झालेली आहे परंतु न चलेशी युक्ती झाली पुढे. तुमच्या प्राप्तीकरता आता कोणत्याही प्रकारची युक्ती माझी चालत नाही. बोलिले वचन हारपले नभी, उरलो तो उभी आहो तैशी. बोलिले वचन, आतापर्यंत मी काही तुमच्याशी बरोबर बोललेलो आहे देवा, ते संपूर्ण नभी हारपले. ते शब्द आकाशाचं कार्य, ते आकाशामध्ये ते शब्द हरपून गेलेले आहेत. उरलो तो उभी आहो तैशी. आणि आम्ही तुझी स्तुती करत तुझ्यासमोर उभं राहिलेले, उरलो तो उभी आहो तशी. जसे उभे आहोत तसेच उभे आहो. तुका म्हणे काही न करावेशे झाले, थकीतची ठेले चित्त उगे. तुकोबाराय म्हणतात, थकीतची माझं चित्त आश्चर्यचकित झालेलं आहे आणि चित्त उगे ठेले म्हणजे चित्त स्थिर झालेलं आहे. तुका म्हणे काही न करावेशे झाले.
तुझ्या प्राप्तीकरता आता काय करावं, काहीही करू नये अशी स्थिती आमची झालेली आहे. रूपी गोवी येले चित्त, पायी राहिले निश्चिंत. तुम्ही देवा अवघेची गोमटे, मुख देखता दुःख न भेटे. झाली इंद्रिया विश्रांती, भ्रमता पीडित होती. तुका म्हणे भेटी, सुटली भवबंधाची गाठी. आणि तुकोबरायाला त्या परमात्म्याची यथार्थ स्वरूपाने भेट झालेली आहे, आत्मत्वाने भेट झालेली आहे. आणि असे ज्ञानोत्तर भक्ती कालामध्ये तुकोबारायांचं जीवन कसं आहे तर तुकोबाराय म्हणतात, रूपी गोवी येले चित्त. हे देवा, माझं चित्त तुझ्या रूपाच्या ठिकाणी आसक्त झालेलं आहे, गोवलेलं आहे. पायी राहिलो निश्चिंत. आणि तुमच्या पायाजवळ मी कसा राहिलेलो आता? निश्चिंत म्हणजे चिंतारहित, काळजीरहित असं राहिलेलो आहे. मन हे निश्चळ झाले एके ठाई, मग उणे काही तया सुखा. असं तुकोबाराय म्हणतात, माझं मन काय झालं तुझ्या चरणाच्या ठिकाणी, स्वरूपाच्या ठिकाणी स्थिर झालेलं आहे. तुम्ही देवा अवघेची गोमटे, मुख देखता दुःख न भेटे. देवा, तुमचं सर्वच काही गोमट आहे, चांगलं आहे. तुमचं नामही गोड आहे, रूपही गोड आहे. गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, देई मज प्रेम सर्व काळ. नाम गोड फिके कोड सर्वही. अमृताहुनी, नामदेव महाराज म्हणतात, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. अशा पद्धतीने जिव्हे गोड 3 अक्षरांचा रस, अमृत जयास फिके पुढे. असं तुझं नाम गोड आहे, तुझं रूप गोड आहे. तुम्ही देवा अवघेची गोमटे, मुख देखता दुःख न भेटे. आणि तुमचं मुख ज्याने पाहिलं ना त्याला दुःखाची त्याची भेट होत नाही. पाहता श्रीमुख सुखावले, सुख डोळ्याची भूक नवजे माझ्या. मुख देखता दुःख न भेटे. असं तुझं मुख पाहिलं असता कोट्यावधी ब्रह्महत्या निवृत्त होतात. काय महिमा वरून आता सांगणे किती, कोटी ब्रह्महत्या मुख पाहता जाती. म्हणून तुझं मुखच मला आवडतं, तुझं स्वरूपच मला आवडतं. तो का म्हणे, माझे हिचे सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने. तो का म्हणे, काही न मागे अनेक, तुझे पायी सुख सर्व आहे. तुझे मुख देखता दुःख न भेटे. तुम्ही देवा अवघेची गोमटे, मुख देखता दुःख न भेटे. झाली इंद्रिया विश्रांती, भ्रमता पीडित होती. ही इंद्रिय भ्रमता पीडित होती, त्या इंद्रियांना विश्रांती झाली. अनेक योनीमध्ये, अनेक जन्मजन्मांतरामध्ये ही इंद्रिय दुःख उपभोगत होती. पण तुझी भेट झाल्यामुळे, तुझं दर्शन झाल्यामुळे इंद्रिया विश्रांती झाली. सर्व इंद्रियांना काय झाली? विश्रांती प्राप्त झाली. विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी, वाढले अंतरी प्रेमसुख. म्हणून देवा, तुझ्या प्राप्तीने, संतांच्या भेटीने नवे नवे देवा तू देव जरी असला तरी आम्हाला आता तू गुरु झालेला आहेस. माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव, आपणची देव होय गुरु. हे पंचदशीमध्ये उदाहरण दिलेत. भोवऱ्यामध्ये तो किडा फिरत असतो आणि तो किडा फिरत असताना कोणी एक दयाळू मानत करण्याचा मनुष्य येतो, त्याला, त्या किड्याला, कीटकाला नदीच्या काठावर त्याला झाडाच्या सावलीमध्ये विश्रांतीला प्राप्त करून देतो. नद्याम कीटा इव आवर्ता दावर्तांतरमाशिते, व्रजंतो जन्म जन्म लभंते नैव निर्वृत्तिम, प्राप्य तीर तरुच्छायाम विश्राम्यंती यथा सुखम. त्याप्रमाणे त्या जीवाच्या दैव भाग्याने कोणीतरी साधू त्याला भेटतात. त्या कीटकाप्रमाणे त्या ऐशी कर्म साम्य तशा होय जेत विरेशा, ते तर सद्गुरू अपैसा
भेटेचे गाव. ते श्रीगुरू भेटतात, सद्गुरू भेटतात आणि त्या साधकाला विश्रांतीला प्राप्त करून देतात. आता निश्चिंतेने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेची या. झाली इंद्रिया विश्रांती, भ्रमता पीडित होती, तुका म्हणे भेटी, सुटली भवबंधाची गाठी. तुकोबाराय म्हणतात, तुझी आत्मत्वाने भेट झाल्यामुळे, तुझं यथार्थ आत्मस्वरूपाचं मला दर्शन झाल्यामुळे माझ्या भवबंधाची, जन्ममरणरूपी संसाराची गाठ सुटलेली आहे. जन्ममरणाची गाठ सुटलेली आहे, संदेहाची गाठ सुटलेली आहे. संदेहाच्या सुटलेल्या गाठी झालो पोटी शीतळ. आता इथून पुढे इंद्रायणीच्या उदकातून अभंग वाङ्मय कोरडे काढले, त्याबद्दल देवास दिलेल्या श्रमाची क्षमा याचना, त्याचा परिहार तुकोबाराय करतात. थोर अन्याय केला तुझा अंत मी पाहिला, जनाच्या बोलासाठी चित्त क्षोभविले. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, हे देवा, माझ्या अभंगाचे लिहिलेल्या वह्या काही दुष्ट लोकांनी तक्रार करून रामेश्वर शास्त्रींकडे तक्रार केली आणि रामेश्वर शास्त्रींनी त्या वह्या मला दगड त्या वह्यांना बांधून इंद्रायणीच्या डोहामध्ये उडवायला लावले. त्यावेळेला ती बुडवले गेले आणि मी त्या वह्या बुडाल्या म्हणून 13 दिवस उपोषण केले. 13 दिवस झाले निश्चक्र करिता न पवशी अनंता माये बापा. म्हणून देवा, तू त्या वह्या कोरड्या काढल्यावर, त्या वह्या कशा काढल्या, तू कोरड्या काढल्या म्हणून जनाची या बोलासाठी चित्त क्षोभविले. लोकांनी मला त्रास दिला, लोकांनी त्या वह्या बुडवायला लावल्या आणि म्हटले, आता कुठे तुझा विठ्ठल? तुकोबारायला लोक काय म्हणू लागले, महाराज आता तुमचा विठ्ठल कुठे आहे? पहिले खतही बुडवले तुम्ही, कर्ज खत बुडवले आणि आता या वह्या बुडवल्या. देव ना संसार तुका दोहीकडे चोर. तुकोबाराय म्हणतात, माझी अशा प्रकारची स्थिती झाली आणि भगवान परमात्म्याने त्या वह्या कोरड्या काढल्या. जळी दगडा सहित वह्या तारी येल्या जैशा लाह्या. उदका माझी वह्या ठेवून कोरड्या, दाखवणे रोकड्या विश्वजना. मनुष्याकृती राघवे ख्याती केली, शिळा शिखरे सागरी दारी येली. तुका स्वामी हा पूर्ण ब्रह्मप्रकाशी, जळी रक्षिले निर्जीवा कागदासी. म्हणून देवा, जनाची या बोलासाठी चित्त क्षोभविले. माझं चित्त ह्या लोकांच्या बोलण्यामुळे क्षुब्ध झालेलं आहे आणि असं क्षोभलेलं चित्त, देवा, माझ्याकडून फार मोठा अन्याय झाला, तुला त्रास दिला. त्या वह्या कोरड्या काढण्याकरता तुझा अंत मी पाहिला. भागविलासी केला शीन, अधम मी यातीहीन, झाकून लोचन दिवस 13 राहिलो. डोळे झाकून 13 दिवस मी काय केलं, उपोषण केलं. त्या वह्या नदीमध्ये पाण्यामध्ये बुडल्या म्हणून भागविलासी केला शीन, तुला मी त्रास दिलास, श्रम दिले, शीन दिला. अधम मी यातीहीन, मी अधम आहे, यातीहीन आहे आणि तुझ्या त्या वह्या करता मी झाकोनी लोचन दिवस 13 राहिलो. अवघे घालून या कोडे, तहान भुकेचे साकडे, योगक्षम पुढे तुझ करणे लागले. अवघे कोडे घालून या म्हणजे संपूर्ण कोडं तुझ्यावर घालून, म्हणजे ह्या नदीतून वह्या परत मला मिळाव्या असं कोडं तुझ्यावर घातलं, संकट तुझ्यावर घातलं. अवघे घालून या कोडे, तहान भुकेचे साकडे, आणि तहान भुकेचंही संकट तुझ्यावरच घातलं. योगक्षम पुढे तुझ करणे लागले. म्हणून हे देवा, तू भक्तांचा योगक्षेम वाहतो
अनन्याश्चिन्तयन्तो मां ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम. योगक्षम त्यांचा जाणे जळ भारी वाट दावी करी धरून या. योगक्षम पुढे तुझ करणे लागले. तुला काय करावं लागलं? माझा योगक्षेम तुला करावा लागला. अप्राप्तस्य प्राप्तिर्योग तद्रक्षणम क्षेम. जी गोष्ट प्राप्त नाही ती गोष्ट प्राप्त करून देणं म्हणजे काय? हा योग आहे. आणि तद्रक्षणम त्याचं रक्षण करणं हा काय आहे? क्षेम आहे. म्हणून योगक्षेम पुढे तुझ करणे लागले. माझा योगक्षेम तुला सांभाळावा लागला. उदकी राखिले कागद चुकविला जनवाद तुका म्हणे बीद साच केले आपुले. उदकामध्ये ते कागद कोरडे काढले, कोरडे रक्षण केले. चुकविला जनवाद. आणि लोक मला दोष देत होतो, तुमचा विठ्ठल कुठे आता? त्यावेळेला प्रत्यक्ष ह्या कोरड्या निघाल्यानंतर जनवाद माझा चुकला गेला. चुकविला जनवाद तुका म्हणे ब्रीद साच केले आपुले. दीनवत्सल भगवान परमात्मा दीनवत्सल आहे. हे ब्रीद देवा तू काय केलं? आपलं खरं केलं. तू कृपाळू माऊली आम्हा दिनांची सावली न सवरीत आली बाळवेशे जवळी. तुकोबाराय म्हणतात हे देवा तू माऊली आहेस, कृपाळू आहेस, कारण तू भक्ताकरता धावून येणारी आहेस. उठा उठा प्रभात झाली चिंता श्री विठ्ठल माऊली. दीन जनांची सावली येई धावणी स्मरताची. तू कृपाळू माऊली आहेस, आम्हा दिनांची सावली. आम्ही जे दीन आहोत त्या दिनांची काय आहे? तू सावली आहे, छाया आहे. न संवरित आली बाळवेशे जवळी. न संवरित म्हणजे न आवरता, न आटोपता, बालवेश धारण करून, बाळ श्रीकृष्ण परमात्म्याचा वेश धारण करून आणि तुम्ही जवळ आलात. माझे केले समाधान रूप गोजिरे सगुण निवविले मन आलिंगन देऊनी. आणि माझं देवा तुम्ही समाधान केलं. रूप गोजिरे सगुण, सगुण गोजिर असं रूप मला तुम्ही दाखवलं. आवडे हे रूप गोजिरे सगुण पाहता लोचन सुखावले. माझे केले समाधान रूप गोजिरे सगुण निवविले मन आलिंगन देऊनी. आणि देवा तुम्ही मला आलिंगन देऊन माझ्या मनाचं समाधान केलं, माझं मन शांत केले. मग सावळा सकंकनू बाहोपसरुणी दक्षिणू आलिंगिला स्वशरणू भक्तराजू. जसं भगवान परमात्म्याने अर्जुनाला आलिंगन दिलं त्याप्रमाणे तुकोबारायांना भगवान परमात्म्याने आलिंगन दिलं. माझे केले समाधान रूप गोजिरे सगुण निवविले मन आलिंगन देवने. कृपा केली जनाहाती पायी ठाव दिला संती कळो नये चित्ती दुःख कैसे आहे ते. जनाहाती कृपा केली, लोकांच्याकडून कृपा केली. पायी ठाव दिला संती, संती पायी ठाव दिला. आणि मला संतांच्या चरणावर ठाव दिलेला आहे, आश्रय दिलेला आहे. कळो नये चित्ती दुःख कैसे आहे ते. आणि चित्तामध्ये दुःख कसं आहे ते कळू दिलं नाही. तुका म्हणे मी अन्यायी क्षमा करी ओ माझे आई. आता पुढे काही तुझ घालू साकडे. तुकोबाराय म्हणतात मी अन्यायी आहे, अपराधी आहे. क्षमा करी ओ माझे आई. हे आई, माझी आई, मला तू क्षमा कर. करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. आता पुढे काही तुझं घालू साकडे. आता तुझ्या पुढे कोणतं साकडं घालू, कोणतं संकट तुझ्या पुढे घालू? तर मी आता काही तुझ्या पुढे संकट घालणार नाही. आता जसा त्रास झाला देवा तुला त्या वह्या कोरड्या ठेवण्याकरता तुला त्रास झाला, श्रम झाले, पण आता असं श्रम असे कष्ट तुला देवा होऊ देणार नाही. कापो कोणी माझी मान सुखे पिडोत दुर्जन तुझ होय शीन ते मी न करी सर्वथा.
माझी कोणी मान कापो, सुखे पिडवतो दुर्जन, दुर्जन खुशाल मला त्रास देव, तुझ होयशीन ती मी न करीत सर्वथा. मी सर्व प्रकारे तुला शीन होईल ना, तुला कष्ट होईल, तुला देवा श्रम होतील, हे मी आता इथून पुढे करणार नाही. चुकी झाली एक वेळा मजपासून चांडाळा, उभे करून या जळा माझी वह्या राखविल्या. देवा माझ्याकडून फार मोठी चूक झालेली आहे. चांडाळापासून एक वेळा चुकी झाली. मी जो चांडाळ आहे, तुकोबाराय म्हणतात मला मी चांडाळ आहे आणि माझ्याकडून एका वेळेला ही चूक झालेली आहे. उभे करून या जळा माझी वह्या राखविल्या. तुला देवा त्या पाण्यामध्ये उभं राहावं लागलं आणि या वह्यांचं रक्षण करावं लागलं. नाही केला हा विचार माझा कोण अधिकार, समर्थाशी भार न कळे कैसा घालावा. हा मी विचार केला नाही, माझा अधिकार काय आहे आणि समर्थाला एवढं मोठं वजं, एवढा मोठा भार कसा काय घालावा हे मला काही कळलं नाही. गेले होण्या मागे नये बोलते वावगे, पुढील या प्रसंगे तुका म्हणे जाणावे. हे मागं होऊन गेलं ते गेलं, नये बोलते वावगे ते व्यर्थ आता मी बोलणार नाही. पुढील या प्रसंगे तुका म्हणे जाणावे. पण इथून पुढल्या प्रसंगामध्ये तुम्ही काय जाणून घ्यावं आणि मीही जाणून घ्यावं की तुला त्रास देऊ नये, देवा तुला त्रास देऊ नये, हेही मी जाणून घ्यावं. काय जाणे मी पामर पांडुरंगा तुझा पार, धरिलिया धीर काय एक न करीशी. उतावीळ झालो आधी मतिमंद हीन बुद्धी, परी तू कृपानिधी नाही केला अभेर. तू देवाचाही देव अवघ्या ब्रह्मांडाचा जीव, आम्हा दासा कीव का भाकणे लागली. तुका म्हणे विश्वंभरा मी तो पतितची खरा, अन्याय दुसरा दारी धरणे बैसलो. काय जाणे मी पामर. तुकोबाराय स्वतःला काय म्हणून घेतात, पामर म्हणून घेतात. काय मी पामर आहे, मी काय जाणणार आहे. तुझा पार मी जाणत नाही, तुझं स्वरूप मी जाणत नाही. पांडुरंगा तुझा पार म्हणजे तुझा अंत मी जाणत नाही. धरिली या धीर काय एक न करीशी. भक्तावर संकट आले आणि भक्ताने धाडस जर धरलं, धैर्य जर धरलं तर तू काय एक करणार नाही, तर तू सर्व काही करणार आहे. पण मी उतावीळ झालो. तुकोबाराय म्हणतात उतावीळ झालो आधी मतिमंद हीनबुद्धी, परी तू कृपानिधी नाही केला अभेर. मी त्या वह्या नदीमध्ये बुडाल्या म्हणून उतावीळ झालो, आधी उतावीळ झालो. मी मतिमंद आहे, हीनबुद्धी आहे, परी तू कृपानिधी नाही केला अभेर. परंतु हे देवा तू खरोखर देवा तू कृपा करुणा सिंधू, होशी मायबाप अमृता बंधू, जीवन सिद्धी साधन सिंधू, तोडीशी भवबंधू काळपाश. तो का म्हणे हा तो कृपेचा सागर नामासाठी पार पाविल. म्हणून हे देवा तू कृपानिधी आहे, परी तू कृपानिधी नाही केला अभेर. माझा तू काय केला नाही, तिरस्कार केला नाही, अभेर केला नाही, माझी तू उपेक्षा केली नाही. तू देवाचाही देव अवघ्या ब्रह्मांडाचा जीव, आम्हा दासा कीव का भाकणे लागली. तू देवांचाही देव, तू इंद्रादिक देवांचाही देव आहे. तो हा देवांचाही देव बळीया माझा पंढरीराव, असा देवांचाही देव तू आहे. अवघ्या ब्रह्मांडाचा जीव म्हणजे प्राण, संपूर्ण ब्रह्मांडातील जीवाचा तू काय आहे, ब्रह्मांडाचा प्राण आहे. कारण 14 भुवन मिळून एक ब्रह्मांड होत. खालचे 7 आणि वरचे 7, अतल वितल सुतल तलातल रसातल महातल आणि पाताळ खालचे. वरचे सप्तस्वर्ग भूरलोक भोरलोक स्वरलोक महरलोक जनोलोक तपोलोक आणि सत्यलोक, असे 14 भुवन मिळून एक ब्रह्मांड. आणि असे ब्रह्मांड काय, अनंत ब्रह्मांडे उदरी हरी हा बालक नंदाघरी, किंवा अनंत ब्रह्मांडे एके रोमी ऐशी धेंडे. असं 14 भुवन मिळून एक ब्रह्मांड, असे अनंत ब्रह्मांड तुझ्या एका रोमाच्या ठिकाणी आहे. म्हणून अवघ्या ब्रह्मांडाचा जीव
ह्या संपूर्ण ब्रह्मांडातील जेवढे जीव आहे ना तेवढ्या जीवांचा तू प्राण आहेस. आम्हा दासा किव का भाकणे लागली, म्हणून आम्ही जे तुझे दास आहो त्या दासांना किव म्हणजे विनंती किंवा प्रार्थना करणे, प्रार्थना आम्ही केली किव का भाकावी लागली. तुका म्हणे विश्वंभरा मी तो पतितची खरा, अन्याय दुसरा दारी धरणे बैसलो. तुकोबारा म्हणतात तुम्ही विश्वंभर आहात, संपूर्ण विश्वाचं भरण पोषण करणारे आहात. विश्वंभर म्हणती माझी या स्वामी ते पोषितो जगासी म्हणून या. संपूर्ण विश्वाचं जगताचं भरण पोषण करणारे देवा विश्वंभरा मी तो पतितची खरा, मी तर फार पतित आहे, पापी आहे. अन्याय दुसरा दारी धरणे बैसलो, आणि दुसरा एक मी अन्याय अपराध केलेला आहे की वह्या नदीमध्ये बुडवल्या गेल्या त्यावेळेला तुझ्या दरवाजामध्ये मी धरणं धरून बसलेलो आहे. इच्छित कार्य सफल व्हावे म्हणून उपाशी बसून राहिलेलो आहे, धरणं धरून बसलो. नवती आली शिसासुरी अथवा घाय पाठीवरी, तो म्या केला हरी एवढा तुम्हा आकांत. नवती शिसासुरी आली नव्हती, माझ्या मानेवर कोणी सुरी धरलेली नव्हती. माझ्या फक्त वह्या नदीमध्ये बुडवल्या होत्या पाण्यामध्ये, पण माझ्या मानेवर कोणी सुरी धरलेली नव्हती. अथवा घाय पाठीवरी किंवा कोणी पाठीवरी घाव घातले नव्हते. तो म्या केला हरी एवढा तुम्हा आकांत. परंतु हे हरी, हे देवा, तुमच्या समोर एवढा मोठा आकांत केला, अतिशय शोक केला, आक्रोश केला. वाटिलाशी दोही ठाई मजपाशी आणि डोही, लागो दिला नाही येथे तेथे आघात. वाटिलाशी दोही ठाई, तू दोन ठिकाणी वाटला गेलास नदीमध्ये वयांचं रक्षण करण्याकरता. आणि मी नदीच्या तीरावर बसलो असताना माझं रक्षण करण्याकरता वाटिलाशी दोही ठाई मजपाशी आणि डोही, माझ्याजवळ आणि डोहामध्ये. लागो दिला नाही येथे तेथे आघात, दोन्ही ठिकाणी आघात लागू दिला नाही. जीव घेती माये बापे थोड्या अन्यायाच्या कोपे, हे तो नहे सोपे साहो त्वाची सानितले. थोड्या अन्यायाच्या कोपे माये बापे जीव घेती. थोडा जर अन्याय झाला, थोडा जर अपराध मुलाकडून घडला तर असे आईबाप आहे की त्याचा जीव घेणारे आहेत. थोड्या अन्यायाच्या कोपे जीव घेती माये बापे, हे तो नव्हे सोपे साहो त्वाची सांगितले. परंतु हे तर सोपं नाही, तूच हे सहन केलं. साहो त्वाची जाणितले, तूच हे सर्व काही जाणलेलं आहे आणि तूच हे सहन केलेलं आहे. तुका म्हणे कृपावंता तुझा ऐसा नाही जाता, काय वाणू आता वाणी माझी खुंटली. तुकोबाराय म्हणतात हे देवा तू कृपावंत आहेस, हे कृपावंता तुझा ऐसा दाता नाही, तुझ्यासारखा जगामध्ये दुसरा दाता नाही. विटेवरी ज्याची पाऊले समान तोची एक दानशूर दाता. देवा तू दाता आहे, माझे चित्त तुझे पायी राहे ऐशे करी काही. धरोण्या बाही भवहा तारी दातारा. दातारा म्हटलेलं हे देवा तू काय आहे, दाता आहेस. तुझं औदार्य, तुझी जी उदारता आहे ना ती स्वतंत्र आहे. आमचं उदारत्व परतंत्र आहे. एखादी वस्तू जर एखाद्याला उष्णी द्यायची असली तर गृहमंत्र्याचं सहकार्य घ्यावं लागतं. उदारत्व आहे पण हे परतंत्र आहे. पण देवा तुझे औदार्य जाणो स्वतंत्र, देताना म्हणशी पात्रापात्र, परी कैवल्य आयशी जे पवित्र ते वैर्याही दिदले. तो सनकादिकांचे निमाने सायुज्य सौरसु दिदला पुतने, जे विषाचे निस्तन पाने मारू आले. हा गा राजसू यागाची या सभासती देखता त्रिभुवनाची मांदी, कैसा शतदा दुर्वाक्य शब्दी निस्तेजिलाशी. ऐशी आहे अपराधी या शिशुपाळा, तो आपण पया ठावो दिदला गोपाळा. आणि उत्तान चरणाची आवाळा काय ध्रुवपदी चाळ. भक्तांची इच्छा पूर्ण केल्यात, पण अभक्ताची देखील इच्छा काय केलेल्या आहेत, तू
पूर्ण केलेला आहे. म्हणजे असा तू दाता आहे, श्रेष्ठ दाता आहे. तुझा ऐसा नाही दाता, जगामध्ये तुझ्यासारखा दुसरा कोणी दाता नाही. काय वाणू आता माझी वाणी खुंटली. देवा तुझं आता काय वर्णन करावं. तुका म्हणे वाचा राहिली कुंठीत, पुढे झाले चित्त समाधान. आधी माझी वाचा तुझं वर्णन करण्याविषयी आता कुंठित झालेली आहे. तू माऊली हुनी मायाळ, चंद्राहुनी शीतळ, पानियाहुनी पातळ, कल्लोळ प्रेमाचा. देऊ काशाची उपमा दुजी तुझ पुरुषोत्तमा, ओवाळुनी नामा तुझ्यावरुनी टाकिलो. तुवा केलेले अमृता गोड त्याही तू परता, पाचा तत्वाचा जनिता सकळ सत्ता नायक. काही न बोलोनी आता उगाच चरणी ठेवितो माथा. तुका म्हणे पंढरीनाथा क्षमा करी अपराध. देवा तू माऊली हुनी मायाळ, तुझं जे प्रेम आहे ते आईपेक्षाही श्रेष्ठ प्रेम आहे. आईचं प्रेम आपल्या मुलापुरतंच असतं, पण तुझं प्रेम मात्र मुलापुरतं नाही, पूर्ण जगतापुरतं तुझं प्रेम आहे. तू माऊलीहुनी मायाळ, चंद्राहुनी शीतळ. तू चंद्रापेक्षाही शीतल आहे. पानियाहुनी पातळ, पाणी किती पातळ आहे, तो पाण्यापेक्षाही पातळ आहे. कल्लोळ प्रेमाचा, आणि प्रेमाचा कल्लोळ आहे. भक्ताविषयी तुझ्या अंतःकरणामध्ये किती प्रेम आहे. कल्लोळ प्रेमाच्या लाटा तुझ्या ठिकाणी निर्माण होतात. अर्जुनाविषयी देवाचं किती प्रेम आहे. देखा नवलतया प्रभूचे अद्भुत प्रेम भक्ताचे, सारथ्यपण पार्थाचे करीता असे. भगवान परमात्म्याचं भक्ताविषयी एवढं प्रेम आहे म्हणून कल्लोळ प्रेमाचा. भगवान परमात्म्याने जे ज्ञानबीज आणि प्रेमरूपी बीज ते कोणाला दिलं नाही, त्या अर्जुनाकरता जतन करून ठेवलं. जे न सांगेची पितया वसुदेवाशी, जे न सांगेची माते देवकीशी, जे न सांगेची बंधुबळी भद्रासी, ते गुह्य अर्जुनेशी दिधली. सनकादिकांच्याही आशा वाढीनल्या होत्या किरवसा, त्या येणे माने यशा येतीचे ना. अर्जुनासारखं यश सनकादिकांना देखील आलं नाही. किती गुप्त गोष्ट असली तर ती गृहमंत्र्याला सांगितली जाते, पण देवा लक्ष्मी एवढी जवळीक परी तेही न देखे या प्रेमाचे सुख, कृष्ण स्नेहाचे विक यातेच याते. अशा पद्धतीने भगवान परमात्म्याचं भक्ताविषयी काय आहे, प्रेम असतं, कल्लोळ प्रेमाचा. देऊ काशाची उपमा दुजी तुझ पुरुषोत्तमा, ओवाळुनी नामा तुझ्यावरुनी टाकिलो. देवा तुला कशाची उपमा द्यावी. दुजी तुझ पुरुषोत्तमा, हे पुरुषोत्तमा तुझी दूज काशाची उपमा देऊ. हे पुरुषोत्तमा, पुरुषोत्तम हे भगवान परमात्म्याचं नाम आहे. 3 प्रकारचे पुरुष 15व्या अध्यायामध्ये सांगितले ज्ञानेश्वरीमध्ये. क्षरपुरुष, अक्षर पुरुष आणि उत्तम पुरुष. क्षरपुरुष म्हणजे जीव चैतन्य, अक्षर पुरुष म्हणजे ईश्वर चैतन्य, आणि उत्तम पुरुष म्हणजे तो परमात्मा. अशा पद्धतीने तुकोबाराय म्हणतात, क्षराक्षरा वेगळा तुका होनी निराळा, पाहे निगम कळा बोले विठ्ठल प्रसादे. तुकोबाराय म्हणतात ह्या क्षराक्षराहून मी वेगळा झालेलो आहे, म्हणजे पुरुषोत्तम या स्वरूपाला मी प्राप्त झालेलो आहे. पाहे निगम कळा बोले विठ्ठल प्रसादे. तुकोबाराय म्हणतात मी हे जे बोलतो माझ्या पदरचं नाही, हे भगवान परमात्म्याचा काय आहे, कृपा प्रसाद आहे. देऊ काशाची उपमा दुजी तुझ पुरुषोत्तमा, ओवाळुनी नामा तुझ्यावरुनी टाकिलो. म्हणून हे पुरुषोत्तमा तुला दुसरी कशाची उपमा द्यावी, कशाचीही उपमा तुला देता येत नाही. ओवाळुनी नामा तुझ्यावरुनी, तुझ्या नामावरुनी ओवाळुनी टाकिलो. तुझ्या नामावरून मी काया वाचा मन हे काय टाकलेलं आहे, त्याचं काया वाचे मनाचं निम्मलोन केलेलं आहे, ओवाळून टाकलेलं आहे नामावरून. तुवा केलेले अमृता गोड त्याही तू परता,
पाचा तत्वाचा जनिता सकळ सत्ता नायक. हे देवा तू अमृत केलेलं आहे. अमृत म्हणजे आम्हाला अमृत स्थिती प्राप्त करून दिलेली आहे, परब्रह्म स्थिती प्राप्त करून दिलेली आहे. तो केलेले अमृता गोड त्याही तू परता. आणि हे जे व्यावहारिक अमृत आहे ना, ह्या व्यावहारिक अमृताच्या तू पलीकडचा आहे. गोड त्याही तू परता. तू अमृत स्वरूप आहे, पण ह्या व्यावहारिक अमृतापेक्षा पलीकडचा आहे. पाचा तत्वाचा जनिता सकळ सत्ता नायक. ह्या पंचमहाभूतांचा तू निर्माण करता आहे. पंचमहाभूताचं निर्माण करताय म्हणजे संपूर्ण पंचमहाभूत निर्माण केले म्हणजे संपूर्ण जगत त्या परमात्म्याने निर्माण केलेलं आहे. जेने हे विश्व निर्मिले महर्षी देवा संस्थापिले 21 स्वर्गाते धरियेले सत्ता मात्रे आपुल्या. किंवा जयापासून सकोळ महिमंडळ हे झाले. किंवा ब्रह्मसूत्रामध्ये जन्माद्यस्य यतः हे सूत्र आहे. किंवा उपनिषदामध्ये वर्णन येतं यतो वा इमानी भूतानि जायन्ते येन जातानि जीवन्ति यत् प्रयन्ते भी संविशन्ति तद्विजिज्ञासस्व तद्ब्रह्मेति. ज्याच्यापासून हे संपूर्ण जगत उत्पन्न झालं, ज्याच्यामध्ये स्थिती असते आणि ज्याच्यामध्ये हे संपूर्ण जगत लयाला जातं, असं तुझं जगताचे उत्पत्ती स्थिती लयाचं तू देवा कारण आहेस. पाचाही तत्वाचा जनिता हे पंचमहाभूतांचा तू उत्पन्न करणारा आहे. सकळ सत्ता नायक आणि संपूर्ण सत्ता नायक आहे, सत्ताधिपती आहे. सत्ता फक्त एका परमात्म्याची, सत्ता धन्याची की जी मायबाप, असा तू सत्ताधीश आहे. काही न बोलोनी आता उगाच चरणी ठेवीचे माथा. तुका म्हणे पंढरीनाथा क्षमा करी अपराध. तुकोबाराय म्हणतात आता मी काहीच बोलत नाही, आता काही न बोलोनी उगाच चरणी माथा ठेवितो. काही न बोलता हे देवा तुझ्या चरणावर मी मस्तक ठेवत आहे. तुका म्हणे पंढरीनाथा क्षमा करी अपराध. म्हणून हे पंढरीनाथा माझे जे अपराध आहे ना, ते अनंत अपराध आहे, त्या अपराधाची मला क्षमा कर. मी अवगुणी अन्यायी किती म्हणून सांगो काही. आता मज पायी ठाव देई विठ्ठले. मी अवगुणी अन्यायी. देवा मी अवगुणी आहे म्हणजे दुर्गुणी आहे, अन्यायी आहे म्हणजे अपराधी आहे. किती म्हणून सांगो काही. मी किती अवगुणी आहे, किती दुर्गुणी आहे, किती अपराधी आहे, हे किती म्हणून तुला देवा सांगावं. तुकोबारांची ही अत्यंत नम्रता आहे. आता मज पायी ठाव देई विठ्ठले. हे देवा तुझ्या चरणाजवळ मला आश्रय दे. पुरेपुरे हा संसार कर्म बळीवंत दुस्तर. राहो नेदी स्थिर एके ठाई निश्चळ. हा संसार आता जन्म मरण रूपी संसार पुरा झाला. पुरेपुरे हा संसार कर्म बळीवंत दुस्तर. आणि हे कर्म अत्यंत बलवान आहे. हा जन्म मरण रूपी संसार आहे, मायारूपी नदी आहे. दैवी हेश गुणमयी मम माया दुरत्यया मामेव ये प्रपद्यन्ते मायामेतांतरन्ति ते. भगवान म्हणतात ही माया दैवी हेशा गुणमयी मम माया. ही दैवी आहे म्हणजे देवाच्या आश्रयाने राहणारी आहे, म्हणजे स्वाश्रया स्वविषय आहे. गुणमयी त्रिगुणांची साम्य अवस्था आहे. दैवी हेशा गुणमयी मम माया. आणि ही माझी माया आहे. मायेला माझं का म्हणतात, ती देवाच्या ताब्यात राहते म्हणून भगवान म्हणतात मम माया. पण जीवांच्या बाबतीमध्ये जीवांना तरुण जाण्याकरता मात्र दुरत्यय हा अत्यंत कठीण आहे. संसार सिंधू हा दुस्तर नुल्लंघवे उल्लंघिता पार. बहुत वाहविले दूर न लगेची तीर पैल थडी. हा माया नदी आहे, संसाररूपी समुद्र आहे. तो तरुण जाण्याकरता अनेकांनी प्रयत्न केले. करिता विचार तो हा दृढ संसार ब्रह्मादिका पार नुल्लंघवे सामर्थ्ये. आपल्या सामर्थ्याने या जन्म मरणरूपी संसारातून कोणालाही तरुण जाता आलं नाही. म्हणून
हा जो संसार आहे जन्म मरण रूपी संसार अत्यंत दुस्तर आहे, तरुण जाण्याकरता कठीण आहे. व्यावहारिक समुद्राशी ह्या संसार समुद्राची तुलना केलेली आहे. व्यावहारिक समुद्रामध्ये अथांग पाणी असतं, ठाव लागत नाही समुद्राच्या पाण्याचं. त्याप्रमाणे ह्या संसार रूपी समुद्रामध्ये शब्द स्पर्श रूप रस गंध पंचविषय रूपी हेच कोणी पाणी आहे. व्यावहारिक समुद्रामध्ये जलचर प्राणी असतात, साप असतात, मगरी असतात, मासे असतात, असे जलचर प्राणी असतात. त्याप्रमाणे या व्यावहारिक समुद्र संसार रूपी समुद्रामध्ये काम क्रोध लोभ मोह मद मत्सर रूपी हेच जलचर प्राणी आहेत. व्यावहारिक समुद्रामध्ये शेवाळ असतं. त्याप्रमाणे वासना कल्पना इच्छा हेच कोणी शेवाळ आहे संसार रूपी समुद्रामध्ये. व्यावहारिक समुद्रामध्ये वडवाणा नावाचा अग्नी राहतो. त्याप्रमाणे या संसाररूपी समुद्रामध्ये तापत्रय अग्नीचा लागला वनवा कवन रिघे आळ कवन करी सावा धावा. आध्यात्मिक ताप आधिभौतिक ताप अधिदैविक ताप त्रिविध तापरूपी हाच कोणी अग्नी आहे. जसा व्यावहारिक समुद्र तरुण जाण्याकरता कठीण आहे, त्याप्रमाणे हा संसार समुद्र तरुण जाण्याकरता भगवान परमात्म्याने दुरत्यय म्हटलेले. संसार सिंधू हा दुस्तर, तुकोबाराने दुस्तर म्हटलेलं. संसार सिंधू हा दुस्तर नुल्लंघे विउल्लंघित अपार बहुत वाहविले दूर न लगेची तीर पहिलं थडी. पण या संसार समुद्रातून कोणीच तरुण गेला नाही का? असं नाही. येत एकची लीला तरले जे सर्व भावे मज भजले ताया आयलीच थडी सरले माया जल. किंवा या नामसाधनेच्या माध्यमातून या जन्ममरणरूपी संसारातून तरुण जाता येतं. आणि ह्या माया नदीतून जन्ममरणरूपी संसारातून सद्गुरूंच्या कृपेने ज्ञानाच्या माध्यमातून तरुण जाता येतं. जया सद्गुरू तारू पुढे अनुभवाचे काशे गाडे आत्मनिवेदन तरांडे आकळले. म्हणजे सद्गुरू वाचून संसारी तारक नशेचे निष्ठंक आन कोणी कोणी म्हणजे मग इंद्र चंद्र देव इत्यादी देव नाही का संसार समुद्रातून आपल्याला सुटका करणार नाही. इंद्रचंद्र देव ब्रह्मादी करुणी संशयाची श्रेणी छेदितिना. इंद्रचंद्र ब्रह्मादिक देव हे संशयाच्या पंक्ती ते छेदन करू शकत नाही. जीवाचे संशय काढू शकत नाही, कारण त्यांचेच संशय निवृत्त झालेले नाही. म्हणून सद्गुरू वाचून संसारी तारक नशेचे निष्ठंग आन कोणी. तुका म्हणे मी गुरुचा मी दास नेने साधनास आन काही. म्हणून भगवान परमात्मा देखील संसार समुद्रातून तारून नेतो. संत देखील संसार समुद्रातून तारून नेतात. भगवान परमात्मा त्या भक्ताला म्हणतात भक्ता भव जघन प्रमाण दावितो गाते श्रोते आणि पाहते चतुर्विनोदी दुश्चिते सोहमभावी पूर्ण ज्ञाते. सकाळ या सकाळात विनवणे करा विठ्ठल स्मरण नामरूपी अनुसंधान भक्ता भवलक्षण जघन प्रमाण दावितो. प्रमाणम भवाब्दे रिदम मामकानाम नितंबक्कराभ्याम धृतवेन तस्मात् विधातुर्वसत्यै धृतो नाभिकोश परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. किंवा भगवान म्हणतात तेषामहं समुद्धरतात मृत्यू संसार तेषामहं समुद्धरता मृत्यू संसार सागरात भवामी नचरात पार्थ मय्या वेशित चेतसाम. मी नवीनच आळंदीत आलो होतो. पहाऱ्याच्या सप्त्याला गेलो होतो चाकणला. एक गावठी कीर्तनकार होते. त्यांनी हा श्लोक एवढ्या गडबडीमध्ये म्हटला. काय श्लोक त्याने असं म्हटलं ते श्याम समुद्रात मरतो संसारात. ते श्याम समुद्रात मरतो संसारात. ज्याला वाचता येत नाही ना श्लोक त्याने वाचायचे नाही. पण तेच
कुठे आहे अभंग तो? 35-39 अभंग चालू आहे आपला. हा, पुरे पुरे हा संसार कर्म बळीवंत दुस्तर राहो नेदी स्थिर एके ठाई निश्चळ. पुरे पुरे हा संसार, हे देवा हा संसार आता पुरा झाला. कर्म बळीवंत दुस्तर, पुरे पदाची द्विरुक्ती केलेली या ठिकाणी. कर्म बळीवंत दुस्तर, आणि या संसारामध्ये कर्म हे बलवान आहे. संचित कर्म, प्रारब्ध कर्म, क्रियमान कर्म हे दुस्तर आहे, बलवान आहे. राहो नेदी स्थिर एके ठाई निश्चळ, आणि हे कर्म एका ठिकाणी माणसाला स्थिर राहू देत नाही. एके ठाई निश्चळ, स्थिर शांत राहू देत नाही. अनेक बुद्धीचे तरंग क्षणक्षणा पालटती रंग धरू जाता संग तो होय बाधक. दुर्बुद्धीचं वर्णन तुकोबारायांनी या ठिकाणी या चरणामध्ये केलेलं आहे. 2 प्रकारची बुद्धी भगवान परमात्मा सांगतात. एक व्यवसायात्मिका बुद्धी आणि दुसरी अव्यवसायात्मिका बुद्धी. व्यवसायात्मिका बुद्धी म्हणजे सद्बुद्धी, आणि अव्यवसायात्मिका बुद्धी म्हणजे दुर्मती, दुर्बुद्धी. मग सद्बुद्धी कशी आहे? तर सद्बुद्धी चांगली आहे. सद्बुद्धी करता दिव्याचं उदाहरण ज्ञानोबारायांनी दिलं. जैशी दीपकळिका धाकुटी परी बहुतेजा ते प्रगटी, तैशी सद्बुद्धी हे ठेकुटी म्हणू नये. त्याप्रमाणे दिव्याची ज्योत छोटी असते पण घरभर प्रकाश देते. बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, एका केशवराजे सकळ सिद्धी. ही सद्बुद्धी आहे. पण हे दुर्बुद्धीचं वर्णन या ठिकाणी तुकोबारायांनी केले आहेत. अनेक बुद्धीचे तरंग क्षणक्षणा पालटती रंग धरू जाता संग तो होय बाधक. अनेक बुद्धीमध्ये तरंग निर्माण होतात, लाटा निर्माण होतात, आणि क्षणाक्षणाला रंग त्या बुद्धीचे, दुर्बुद्धीचे रंग पालटले जातात. धरू जाता संग तो होय बाधक. आणि अशा बुद्धीचा संग केला असता, दुर्बुद्धीचा संग केला असता, संबंध ठेवला असता, तो होतो बाधक. तो संबंध काय होतो? जीवाला बाधक होतो, जन्म मरणाला कारणीभूत होतो. म्हणून तुकोबाराय म्हणतात, अशी दुर्बुद्धी मला तू देवा देऊ नको. दुर्बुद्धी ते म्हणा कदा अनुपजो नारायणा, आता मग जायशे करी तुझे पाय चित्ती धरी. अशा पद्धतीने तुका म्हणे, आता अवघी तोडी माझी चिंता येऊनी पंढरीनाथा वास करी हृदयी. तुकोबाराय म्हणतात, आता अवघी माझी चिंता तोडी. संपूर्ण माझी चिंता काय कर? तोडून टाक, नाहीशी कर. कारण चिंता आणि चिता 2 शब्द जवळचे. एकावर अनुस्वार आहे आणि एकावर नाही. चिता ही मेलेल्या माणसाला जाळते आणि चिंता ही जिवंत माणसाला जाळते. चिता चिंता समाख्याता बिंदू मात्र विशेषतः सजीवम दहते चिंता निर्जीवम दहते चिता. निर्जीवाला चिता जाळते आणि जिवंत माणसाला चिंताही जाळीत असते. म्हणून तुकोबाराय म्हणतात, अवघी तोडी माझी चिंता. हे देवा, माझी चिंता तोडून टाका, नाहीशी करा. येऊनी पंढरीनाथा वास करी हृदयी. हे देवा, तुम्ही हृदयामध्ये येऊन वास करावा, राहावं, हृदयात येऊन राहावं. तो परमात्मा सर्वच ठिकाणी जर आहे तर तुकोबाराय वास करी हृदय असं का म्हणतात? तो परमात्मा सर्वच ठिकाणी आहे. ईश्वर सर्वभूतानां हृद्देशेर्जुन तिष्ठती भ्रामयन् सर्वभूतानि यंत्रारूढानि मायया. सर्वभूतांच्या अंतरी हृदय महांबरी चिदवृत्तीच्या सहस्रकरी उदयाला असित. किंवा सर्वस्य चाहम हृदय सन्निविष्ट, या श्लोकातली पहिली होई श्लोकावरची. एरवी सर्वांच्या हृदय देशी मी अमुका आहे आयशी, जे बुद्धिस्फुरे अहर्निशी ते वस्तू गाय. असा तो परमात्मा सर्वच ठिकाणी आहे. तर तुकोबाराय वास करी हृदयी असं का म्हणतात? तर तो परमात्मा सामान्य रूपाने सर्व ठिकाणी आहे. सामान्य रूपाने व्याप्ती परमात्म्याची सर्व ठिकाणी आहे. पण तुकोबाराय म्हणतात, विशेष स्वरूपाने माझ्या हृदयामध्ये देवा वास कर. करिया तिमिरांचा नाश
उदय होनी प्रकाश तोडी आशा पाश करी वास हृदयी. म्हणून तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे आता अवघी तोडी माझी चिंता येऊनी पंढरीनाथा वास करी हृदयी. हे पंढरीनाथा माझ्या हृदयामध्ये विशेष रूपाने तू वास्तव्य कर. तर पुढं विषय बदलतो. पंढरीस जाणाऱ्या वारकऱ्यांकडे देवास दिलेले पत्र. तुकोबारायांनी पंढरीला जाणाऱ्या वारकऱ्यांच्याकडे देवाला आपलं निरोप पत्र दिलेलं आहे. कोणा मुखे ऐशी ऐके न मी मात चाल तुझ पंढरनाथ बोलवितो मग मी धरी आस मागील बोभाट वेगी धरीन वाट माहेराची निलाजिरे चित्त करी तळमळ केधवा देखती मूळ आले डोळे तुका म्हणे कई भाग्याची उजरी होईल पंढरी देखावया. कोणा मुखे ऐशी ऐके न मी मात. तुकोबाराय म्हणतात, कोणाच्या मुखातून मी अशी गोष्ट ऐकेल, अशी वार्ता ऐकेल, चाल तुझ पंढरीनाथ बोलावतो. चाल, तुला पंढरनाथाने पंढरपूरला बोलवलेलं आहे. मग मी न धरी आस मागील बोभाट वेगी धरीन वाट माहेराची. असा जर मला निरोप आला तर मग मी मागची आस धरणार नाही आणि काही बोभाट आरडाओरड करणार नाही. वेगी धरीन वाट माहेराची, माहेराची पंढरपूरची मी वाट धरील. नीलाजिरे चित्त करी तळमळ केदवा देखती मूळ आले डोळे. नीलाजिरे चित्त तळमळ करी. माझं निर्लज्ज असं जे चित्त आहे ते सदैव देवाच्या भेटीची सारखी तळमळ करते. केदवा देखती मूळ आले डोळे. हे डोळे केव्हा पाहतील की देवाचं तुम्हाला मूळ आलेलं आहे म्हणून, देवाचं तुम्हाला बोलावणं आलेलं आहे म्हणून केव्हा माझे डोळे पाहतील. तुका म्हणे कई भाग्याची उजरी होईल पंढरी देखावया. तुकोबाराय म्हणतात, माझ्या भाग्याचा उदय उत्कर्ष केव्हा होईल. पंढरी देखावया. पंढरी पाहण्याकरता माझ्या भाग्याचा उदय केव्हा होईल. का माझा विसर पडिला माये बापा सांडियेली कृपा कोण्या गुणी. कैसा कंठोनिया राहो संसार काय एक धीर देऊ मना. नाही निरोपाची पावली वार्ता न करावी ते चिंता ऐशी काही. तुका म्हणे एक वेचुनी वचन नाही समाधान केले माझे. का माझा विसर पडिला माये बापा. भगवान परमात्मा मायबाप आहे. त्या मायबापाला माझा का विसर पडलेला आहे. सांडियेली कृपा कोणी गुणे. माझ्यावर कृपा करण्याची कोण्या गुणामुळे, कोण्या कारणाने कृपा टाकलेली आहे, कृपा सोडलेली आहे. कैसा कंठोनिया राहो संसार काय एक धीर देऊ म्हणा. ह्या संसारामध्ये मी दुःखपूर्वक काळ व्यतीत करणे. कंठोनिया म्हणजे दुःखपूर्वक काळ व्यतीत करीत कसा राहू. काय एक धीर देऊ म्हणा आणि मनाला आधार धैर्य कसं मी देऊ. नाही निरोपाची पावली वार्ता न करावी ते चिंता ऐशी काही. निरोपाची वार्ता पावली नाही, निरोपाची वार्ता प्राप्त झालेली नाही की देवाने मला निरोप पाठवलेला नाही. न करावी ते चिंता ऐशी काही. तुकोबाराय तुम्ही काही चिंता करू नका, अशा प्रकारचा निरोप मला अजून आलेला नाही. तुका म्हणे एक वेचुनी वचन नाही समाधान केले माझे. एक वचन वेचुनी माझे समाधान केले नाही. आतापर्यंत अजूनपर्यंत देवाने एक शब्द खर्च करून, एक शब्दाचा वेच करून खर्च करून की तुकोबाराय तुम्हाला मी मूळ पाठवलेलं आहे, तुम्हाला मी घ्यायला येणार आहे, असं वचन देवाने खर्च केलं नाही. नाही माझे समाधान केले नाही आणि माझं समाधान देवाने केलं नाही असं पत्र वारकऱ्यांच्या बरोबर तुकोबाराय लिहितात. काही माझे कळू आले गुणदोष म्हणून उदास धरिले ऐसे. नाही तरी येथे न घडे अनुचित नाही ऐशी रीत तया घरी. कळावे ते मना आपुल्या सवे ठाईचे हे घ्यावे विचारुनी.
तो का म्हणे मज आव्हेरिले देवे माझ्या कर्तव्य बुद्धीची या काही माझे कळू आले गुणदोष. देवाला माझे काही गुणदोष कळून आले म्हणून ऐसे उदास धरी येले. म्हणून देव माझ्यावर उदास झालेला आहे, माझी देवाने उपेक्षा केलेली आहे. नाही तरी येथे न घडे अनुचित. नाहीतर इथं देवाजवळ असं अनुचित कधीच घडत नाही, अनुचित अयोग्य कधीच घडत नाही. नाही ऐशी रीत त्या घरी, आणि अशी रीत ही असा प्रकार ही भक्तांच्या उपेक्षेचा प्रकार देवाच्या घरी नाही. कळावे ते मना आपुलिया सवे ठाईचे हे घ्यावे विचारुनी. कळावे ते मना आपुलिया सवे, आपुलिया सवे मनाला कळावं, ठाईचे हे घ्यावे विचारुनी, आणि तेच विचारून घ्यावं. तुका म्हणे मज आव्हेरिले देवे माझ्या कर्तव्य बुद्धीची या. तुका म्हणे मज देवे आव्हेरिले. तुकोबाराय म्हणतात देवाने माझा आव्हेर केला, तिरस्कार केला, माझी उपेक्षा केली. कशामुळे केली असेल उपेक्षा? माझ्या कर्तव्य बुद्धीची या, माझ्या बुद्धीच्या कर्तव्यामुळे. बुद्धीचं कर्तव्य जाणूनच त्या परमात्म्याने असा विचार केलेला असावा, आणि म्हणून मला देवाने मूळ पाठवलेलं नाही. नव्हे धीर काही पाठवू निरोप. शेवटचा अभंग आहे. नव्हे धीर काही पाठवू निरोप, आला तरी कोप येऊ सुखे. कोपोनिया तरी देईल उत्तर, जैसे तैसे पर फिरावुनी. नाही तया तरी काय एक पोर, मज तो माहेर आणिक नाही. तुका म्हणे असे तयामध्ये हित, आपण निवांत असू नये. नव्हे धीर काही पाठवू निरोप. म्हणून तुकोबारे म्हणतात पुष्कळ वेळ पाहण्याची सहनशीलता नसणे नव्हे धीर. काही धीर नव्हे म्हणजे पुष्कळ वेळ देवाची वाट पाहिलेली, देवाने मला निरोप पाठवावा. नव्हे धीर काही पाठवू निरोप, आला तरी कोप येऊ सुखे. पण देवाला पुन्हा मी वारकऱ्यांचा जवळ निरोप पाठवणार. देवाला राग आला तरी चालेल, आला तरी कोप येऊ सुखे. कोपोनिया तरी येईल उत्तर, जैसे तैसे पर फिरावुनी. देवाने काय ही तुकोबारायची सारखे कटकट आहे हो, असा राग येऊन कोपोनिया तरी उत्तर देईल. रागावून का होईना देव काय करतील, माझ्या प्रश्नाचं उत्तर देतील. जैसे तैसे पर फिरावुनी. जैसे पुन्हा फिरून कोपोनिया तरी देईल उत्तर, जैसे तैसे पर फिरावुनी. नाही तया तरी काय एक पोर, मज तो माहेर आणिक नाही. तुकोबाराय म्हणतात त्या देवाला काही एकच लेकरू आहे का माझ्यासारखं? हां, हे संपूर्ण जगतातील जीव म्हणजे सगळं देवाची काय आहे, ती लेकर आहेत. म्हणून मी एकटंच लेकरू नाही. नाही तया तरी काय एक पोर. त्या देवाला एकच पोर आहे का? असं नाही. मज तो माहेर आणिक नाही, पण मला मात्र माहेर मायबाप तो एकटा परमात्माच आहे. तुका म्हणे असे तयामध्ये हित, आपण निवांत असू नये. तुकोबाराय म्हणतात वारंवार निरोप पाठवण्यामध्येच त्यामध्येच हित आहे, आपण निवांत असू नये. देवाने बोलावण्याचा कोणाजवळ निरोप दिला नाही तरी आपण मात्र पुन्हा वारकऱ्यांजवळ हे एका पत्रात उत्तर आलं नाही ना, दुसरं पत्र लिहायचं आणि पुन्हा देवाला पुन्हा पाठवायचं. तुका म्हणे असे तयामध्ये हित, आपण निवांत असू नये. कोपोनिया तरी देईल उत्तर, जैसे तैसे पर फिरावुनी. या ठिकाणी 15 अभंगाचं सत्र मला प्राप्त झालं होतं. 4:23 झाले, म्हणजे वेळेत सत्र संपलं. वेळेच्या पुढं जायला नको. हा जो चाललेला ज्ञानसत्राचा भाग आहे, 18 आहे, फार सुंदर आणि साधकांकरता ही एक पर्वणी आहे. साधकांकरता काय आहे, ही दिवाळी आहे. म्हणून बाबा दरवर्षी
हे विद्यार्थी गावाला जातात ना दिवाळीला, ते गावाला गेलेले पाहिजे, इथंच त्यांची दिवाळी करायची. वर्षभर तर बाबांचे सर्व प्रकारचे पाठ चालूच आहेत, पण अष्टादशाच्या निमित्ताने नवीन नवीन ग्रंथाचं चिंतन ह्या विद्यार्थ्यांना साधकांना घडावं. पहिला गीतेचा अष्टादशाह झाला, तर 20 वर्ष झाले असेल. परमपूजनीय विद्यानंद वैकुंठवासी परमपूजनीय विद्यानंद गिरीजींच्या मुखातून गीतेचा अष्टादशाह झाला. नंतर 5-6 दांमध्ये ज्ञानेश्वरीचा अष्टादशाह झाला. नंतर निळोबारायांच्या गाथेचा अष्टादशाह झाला. ज्ञानोबारायांच्या गाथेचा अष्टादशाह झालं. तुकोबारायांच्या गाथेचा आता दुसरं का तिसरी वेळ आहे? तिसरी वेळ तुकोबारायांच्या गाथेच्या चिंतनाची. एकनाथी भागवताचा 2 वर्ष अष्टादशाह झाला. आणि ते स्वामीजींच्या मुखातून योग वासिष्ठाचा अष्टादशाह झाला. असे अनेक अष्टादशा, उपनिषदाचा अष्टादशाह झाला दिव्यानंद गिरीजींच्या मुखातून. अशा पद्धतीने हे अष्टादशाची ही पर्वणी फारच ही आनंदाची गोष्ट आहे. आणि दरवर्षी ही अशी पर्वणी साधकांच्या जीवनामध्ये प्राप्त झाली पाहिजे. म्हणून या ठिकाणी श्री गुरुवर्य बाबांना दीर्घायुष्य प्राप्त होवो आणि असंच चिंतन साधकांकडून त्यांच्याकडून घडत राहो अशी माऊलींच्या चरणी प्रार्थना करून झालेलं चिंतन माऊलींच्या चरणी तुकोबारायांच्या चरणी समर्पित. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. एक अभंग म्हणतो मी. तुकाराम 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 तुकाराम. नाम घेता कापे यम, नाम घेता कापे यम. धन्य तुकोबा समर्थ, धन्य तुकोबा समर्थ. नाम घेता कापे यम, नाम घेता कापे यम. धन्य तुकोबा समर्थ, धन्य तुकोबा समर्थ. जिने केला हा पुरुषार्थ, जिने केला हा पुरुषार्थ. धन्य तुकोबा समर्थ, धन्य तुकोबा समर्थ. जेणे केला हा पुरुषार्थ, जेणे केला हा पुरुषार्थ. धन्य तुकोबा समर्थ, धन्य तुकोबा समर्थ. जळी दगडा सहित वह्या, जळी दगडा सहित वह्या. जळी दगडा सहित
जळी दगडा सहित तारियेल्या जैशाला ह्या तारियेल्या जैशाला ह्या धन्य तुकोबा समर्थ धन्य तुकोबा समर्थ तारियेल्या जैशाला ह्या तारियेल्या जैशाला ह्या धन्य तुकोबा समर्थ धन्य तुकोबा समर्थ जेणे केला हा पुरुषार्थ जेणे केला हा पुरुषार्थ धन्य तुकोबा समर्थ धन्य तुकोबा समर्थ जेणे केला हा पुरुषार्थ जेणे केला हा पुरुषार्थ धन्य तुकोबा समर्थ धन्य तुकोबा समर्थ काय शेवटचं चरण म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा तुका विष्णू नाही दुजा तुका विष्णू नाही दुजा धन्य तुकोबा समर्थ धन्य तुकोबा समर्थ तुका विष्णू नाही दुजा तुका विष्णू नाही दुजा धन्य तुकोबा समर्थ धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ जेने केला हा पुरुषार्थ धन्य तुकोबा समर्थ धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ जेने केला हा पुरुषार्थ धन्य तुकोबा समर्थ धन्य तुकोबा समर्थ केला कृपाळुवा उशीर का केला कृपाळुवा जी विठ्ठला उशीर का केला मज दिले कोणा हाती मज दिले कोणा हाती काय मानली निशंती काय मानली
निश्चिंती उशीर का केला कृपाळू वा उशीर का केला कृपाळू वाजी विठ्ठला उशीर का केला कोठावरी रुधिर कोठावरी रुधिर आता मान करू स्थिर आता मान करू स्थिर उशीर का केला कृपाळू वाजी विठ्ठला उशीर का केला तुका मने जीव ऐसी भाकित से कीव तुका म्हणे जीव ऐसी भाकित से कीव ऐसी भाकित से कीव ऐसी भाकित से कीव उशीर का केला कृपाळू वा उशीर का केला कृपाळू वाजी विठ्ठला उशीर का केला ज्ञानदेव तुकाराम 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 पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय गोपाल कृष्ण भगवान की जय।